साठी मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत आलेले आहेत। सीएसएमटी परिसरात या आंदोलकांची गर्दी झाली आहे। मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून मराठा बांधव आझाद मैदानावरती आले आणि या आंदोलकांमुळे सीएसएमटी स्थानकात गर्दी झाली आहे। तर सीएसएमटी स्टेशन बाहेर देखील या आंदोलकांना सकाळी नाश्त्याचं वाटप करण्यात आलं। काही मराठा कार्यकर्ते स्टेशन बाहेरच अंघोळ करताना दिसले, तर काही आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशन बाहेर डान्स करत लक्ष वेधलं। या आंदोलकांनी सीएसएमटी स्टेशन बाहेरच ठिय्या मांडलेला आहे, त्यामुळे सीएसएमटी स्थानक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। सुमित सावंत आमचे प्रतिनिधी सीएसएमटी स्थानक परिसरातून आपल्या सोबत आहेत। सुमित, आताची काय ताजी माहिती द्याल? ताजी माहिती मी सांगते। समोर सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या समोर मुंडन आंदोलन सुरू झालेलं आहे। आपण थेट त्यांच्याशी दादा, मुंडन आंदोलन आता का? आतमध्ये एक आंदोलन सुरू असताना मुंडन आंदोलन का करताय आता इथे? आम्हाला सरकार आरक्षण तर द्यायलाच तयार नाही, पण आम्ही इतक्या दुरून आलो आहे। आम्हाला ना खाण्याची सुविधा आहे, ना पिण्याची सुविधा आहे, ना कोणतीच सुविधा आहे। जो आम्ही सीधा घरून आणला होता गाडीमध्ये आमच्या, तो संपलेला आहे। याच्यामुळे आम्ही आणि मराठा आरक्षण भेटत नाहीये, यामुळे आम्ही या आंदोलन वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन आम्ही करत आहोत आणि सरकारचा, देवेंद्र फडणवीसचा आम्ही एकदम निषेध करत आहे। आणि माझी सर्व TV 9 असो, सर्व असो, त्यांना कळकळीची विनंती आहे। मुंडन आंदोलनाला काय होणार आहे? मला बोलायची माझी मनस्थिती नाही आणि ते देवेंद्र फडणवीस बोलायची आपलं ही नाही, पण माझा मामा देवेंद्र फडणवीस आहे, ती मेलाय म्हणून मुंडन करतोय। वेगवेगळ्या आंदोलनाचे प्रयत्न, वेगवेगळ्या गोष्टी करता तुम्ही सगळे। आता 35 वर्षात सरकारने केलं नाही। देवेंद्र फडणवीस सुद्धा आज 35 लोकांना येड्यात काढले। सरकार पूर्णपणे चुकीचं काम करत आहे। मराठा आंदोलकाला 4 किलोमीटर अडवून लोकांची हॉटेल बंद केली, गैरसोय केली। लोकांनी एक महिन्याचा शिधा भरून आणलाय, किराणा भरून इथे मुंबईच्या उरावर बसून मराठा सेवक आंदोलन घेऊन जाणार आहेत। लाखात एक गोष्ट आहे, एक मराठा वापरल्या जातात, आंदोलनाचे वेगवेगळे हत्यार उपसले जातात। आंदोलन आणखी तीव्र होत आहे। मोठ्या संख्येने सगळे बाहेरचे, मुंबई बाहेरचे देखील मराठा बांधव आहेत, ते इथवर यायला लागलेले आहेत। आतमध्ये आझाद मैदानात जागा पुरत नाहीये, त्यामुळे काही आंदोलक आता थेट बाहेर आलेले आहेत। सीएसएमटी स्थानिक परिसरामध्ये देखील ते आहेत, त्यांच्याकडून हे आंदोलन केलं जात आहे। या सगळ्यामुळे मुंबईकरांची मोठी कोंडी होणार आहे, कारण आज रविवार असला तरी सगळीच कार्यालय सुरू नाहीत। मात्र उद्या सोमवार आहे आणि मोठ्या संख्येने सगळेच कार्यालय सुरू होणार आहेत। आणि अशा वेळेला सगळ्या कर्मचाऱ्यांना जर इथवर यायचं असेल तर ही कोंडी आज फुटणं अत्यंत महत्त्वाचं आहे। रस्ते मोकळे होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मात्र जोपर्यंत आपल्याला आरक्षण मिळणार नाही, अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका मराठ्यांची आहे। त्यामुळे ही कोंडी सोडवण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण ही दृश्य बघतो सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या समोरची आहेत। फक्त सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या समोरच नाही, तर अगदी आज सीएसएमटी स्थानकात असेल किंवा आझाद मैदानात अशाच पद्धतीची सगळी गर्दी झालेली आहे। हजारोच्या संख्येनं आंदोलक राज्यभरातून आलेत। मुंबईतले देखील आंदोलक सातत्यानं ट्रेन भरून भरून येत आहेत सगळ्या इथे सीएसएमटी स्थानकापर्यंत, त्यामुळे गर्दी वाढत चाललेली आहे। गैरसोय होण्याची शक्यता अधिक आहे, कारण इथे बऱ्याच लोकांना आंघोळीसाठी पाणी मिळत नव्हतं, कुठे बाथरूम देखील पूर्ण भरलेले आहेत। अशा वेळेला कोणतीही सोय होत नाहीये। जर आज हा कचरा जसा वाढत चाललेला आहे, जो आपण सगळा बघतोय, खाण्यापिण्याच्या वस्तूंचा असेल किंवा इतर सगळा, तो जर आंदोलन असंच सुरू राहिलं, आंदोलकांना वेगळी व्यवस्था मिळाली नाही, तर उद्या देखील अशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी वाढू शकतात। नियोजन शून्य कारभार, त्याचा परिणाम हा सगळा होणार। दुसरी आपण दृश्य बघतोय, तिकडे ॲम्ब्युलन्स देखील एक मध्ये अडकलेलं होतं, मात्र या ॲम्ब्युलन्सला देखील आता जागा करून दिली जाते, कारण आंदोलक मोठ्या संख्येने होते, त्यामुळे ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी वाट नव्हती। मात्र पोलिसांनी सांगितल्यानंतर, आता आवाहन केल्यानंतर आपण बघतोय मराठा आंदोलकांनी सगळी जागा केलेली, रस्ता मोकळा करून दिलेला आहे। ॲम्ब्युलन्स सध्या बाहेर सोडली जाते। गुलाबाच्या दिशेनं आलेली ॲम्ब्युलन्स आता पुढे कामा रुग्णालयाकडे जाताना आपण बघतोय। कामा रुग्णालयाकडे जाण्यासाठी ॲम्ब्युलन्सला जागा करून देण्यात आलेली आहे। हे आंदोलक आणखी तीव्र होत आहेत, कारण सातत्यानं मागण्या वाढत चाललेल्या आहेत, किंवा ज्या गोष्टी हव्यात, आवश्यकता आहे, त्या गोष्टी मिळत नाही आहेत, नियोजन पूर्ण नाही आहे, आणि म्हणूनच आंदोलक आक्रमक होत आहेत आणि वेगवेगळ्या लुप्त्या त्यांच्याकडून वापरल्या जात आहेत। थोड्या वेळापूर्वी मुंडन आंदोलन केलेलं होतं, आणखी काही ठिकाणी कुठे हलगी वाजवली जाते, कुठे ढोल त्याच्या वाजवला जातो, आणि त्याच्यावर फिरत सगळे आंदोलक आपल्याला पाहायला मिळतात। हे आंदोलन सुरू झालेलं आहे, मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, अशी भूमिका मराठा बांधवांनी घेतलेली आहे। बिलकुल सुमित, ही सगळी दृश्य आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय। आज सकाळपासूनचीच, किंबहुना गेले 2 दिवस हे आंदोलन
सुरू होतं. तिसरा दिवस आहे आज आंदोलनाचा आणि आज तिसऱ्या दिवशी सुद्धा मराठा आंदोलक तितक्याच